नमस्कार. मी बऱ्याचदा सांगत असते, की आयुर्वेदिक दिनचर्या फॉलो करा, तर तुमचं हेल्थ व्यवस्थित राहील, तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डर्स होणार नाहीत किंवा झाले असेल तर ते रिव्हर्स होतील. पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, की आम्ही दिवसभरामध्ये खूप बिझी असतो, त्यामुळे आम्हाला ही दिनचर्या फॉलो करणं शक्य होत नाही. तर अशा लोकांसाठी क्विकली फक्त मॉर्निंगमध्ये ते 3 तास देऊन मॉर्निंगची जी दिनचर्या आहे, ती जरी फॉलो केली, तरीसुद्धा तुमचे अर्ध्याहून अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर चला बघूया, ह्या मॉर्निंग दिनचर्येमध्ये आपण काय-काय इन्क्लूड करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठणं. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्तो रक्षार्थ आयुष्य. हे तर आयुर्वेदाने सांगितलेलंच आहे, की तुम्ही जर ब्राह्ममुहूर्तावर उठला तर तुमचं स्वास्थ्य सुद्धा व्यवस्थित राहतं आणि आयुष्याचं रक्षण होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर सकाळी लवकर उठला, तुम्हाला एक बुक माहिती असेल 5 AM क्लब. तर जगामध्ये जेवढेही सक्सेसफुल लोकं आहेत, हायली सक्सेसफुल लोकं, तर ते सकाळी 5 वाजता उठतात. सकाळी उठल्यामुळे एकतर आरोग्य तर चांगलं राहतंच, पण त्याचबरोबर तुमची प्रॉडक्टिव्हिटी खूप जास्त इन्क्रीज होते. तुम्हाला स्वतःसाठी वेळ देता येतो आणि त्याचबरोबर तुमच्या दिवसाचं प्लॅनिंग करणं किंवा इतर गोष्टींचं प्लॅनिंग करणं, ह्याही गोष्टींसाठी प्रॉपर वेळ तुम्हाला देता येतो. त्यामुळे डबल बेनिफिट आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर ज्यावेळी तुमचं मॉर्निंग रुटीन आहे, त्याच्यामध्ये टॉयलेटला वगैरे जाऊन आल्यानंतर टंग क्लीन करणं, टीथ ब्रश करणं आणि नस्य करणं आणि ऑइल पुलिंग करणं, म्हणजे त्याला आम्ही गंडूश म्हणतो. तर ह्या 4 गोष्टी सिक्वेन्सनी होणं गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपली ओरल कॅव्हिटी आणि नेझल कॅव्हिटी यांचं डिटॉक्स होतं आणि त्याच्यानंतर ते पुढचं जे काही आहे आहार घेण्यासाठी किंवा पूर्ण दिवसभरासाठी ब्रीथिंग करण्यासाठी हे मार्ग क्लीन होऊन जातात. त्यानंतर पुढचं जे काम येतं ते म्हणजे अभ्यंग. पूर्ण शरीराला एक 10 मिनिटात तुम्ही तिळाचं तेल वापरून पूर्ण शरीराला अभ्यंग करू शकता. ह्यामुळे तुमचे बोन स्ट्रॉंग होतात, स्किन चांगली होते, नर्वस सिस्टीम जी आहे ती छान ॲक्टिव्ह होताना दिसते आणि वाताचं शमन होतं. त्यामुळे रोज डेली 10 मिनिट जरी अभ्यंग केलं तर तुम्ही एजिंगपासून खूप लांब राहता. त्याच्यानंतरचा पुढची स्टेप जी आहे व्यायाम करणं. अभ्यंगानंतर तुम्हाला व्यायाम करायचा आहे. अगेन तुम्हाला अर्ध्या तासामध्ये तुम्हाला जो व्यायाम आवडेल तो व्यायामाचा प्रकार, ॲक्टिव्ह मूव्हमेंट शकता. जे फॉर्ममध्ये तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर तो व्यायाम अभ्यंगानंतर करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर स्नान ही गोष्ट सांगितलेली आहे. म्हणजेच अंघोळ करायची आहे, तर यासाठी मोस्टली वॉर्म वॉटर वापरायचं आहे. थंड पाण्याची अंघोळ सांगितलेली नाही आहे. तर वॉर्म वॉटरने व्यायामानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे. त्यामुळे जो काही व्यायामाने घाम आला असेल तो चिकटपणा शरीरातून दूर होतं. खूप जास्त फ्रेशनेस येतो, तुमची बॉडी खूप ॲक्टिव्ह होते, मन प्रसन्न होतं आणि तुम्ही तुमच्या दिवसभराच्या कामासाठी रेडी होऊन जाता. स्नानानंतर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्ट स्किप करायचा नाहीये. ब्रेकफास्ट स्किप करणं ही खरं तर खूप मोठी चूक आहे. ब्रेकफास्ट स्किप केल्यामुळे तुमचं डायजेशन जे आहे ते लो व्हायला लागतं. त्यामुळे प्रॉपर ब्रेकफास्ट करायचा आहे. त्यामुळे तुमचं त्या ब्रेकफास्टचं डायजेशनही प्रॉपर होतं आणि तुमच्या शरीरासाठी जी ऊर्जा हवी आहे किंवा जे काही न्यूट्रिएंट्स हवे आहे ते प्रॉपरली ॲब्सॉर्ब केले जातात. त्यामुळे ह्या 5 ते 6 स्टेप्स ज्या मी सांगितल्या, की सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर टॉयलेट वगैरे करून आल्यानंतर दात घासणे, जीभ घासणे, नस्य करणे आणि ऑइल पुलिंग करणे, गंडूश करणे, ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर संपूर्ण शरीराला तेलाचा मालिश करायचा 10 मिनिटात. त्यानंतर व्यायाम करायचा आहे आणि त्याच्यानंतर स्नान करायचं आहे आणि ब्रेकफास्ट करायचे. ह्या गोष्टी जरी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ॲड केल्या तरीसुद्धा तुम्ही ओव्हरऑल हेल्थ अचीव्ह करू